नमस्कार. आज आपण पाहणार आहोत, की मूल नक्की शिकतं कसं? मुलाच्या शिकण्याच्या नक्की काय पायऱ्या आहेत? आणि हा विचार कुठून आला? तर आपण सगळ्यांनीच थोडं बहुत तरी सायकॉलॉजी वाचलेलं असतं, पाहिलेलं असतं. तर 19व्या-20व्या शतकात अमेरिकेत याच्यावर खूप अभ्यास सुरू झाला आणि सायकॉलॉजिस्ट वॅटसन आहे किंवा रशियाचे पावलॉव आहेत, यांनी खूप प्रयोग केले आणि हे शोधून काढलं, की नक्की मनुष्याचं मूल हे शिकतं कसं? आणि त्या शिकण्याच्या त्याच्या काय अ, अ, काय स्टेप्स आहेत. तर आपल्याला असं सगळ्या ह्याच्यातनं असं लक्षात येतं, की त्याची थिअरी 3 ई मध्ये आपण ते सामावू शकतो आणि त्याचं कारण आहे, की मूल असं शिकतं, की 3 ई मधला पहिला ई आहे, तो आहे एन्व्हायर्नमेंट. त्याला सराउंडिंग त्याच्या आजूबाजूचं काय वातावरण आहे, यातून तो पहिला शिकतो. दुसरं आहे एक्सपिरियन्स. सेकंड ई आहे एक्सपिरियन्स. त्याला काय अनुभव येतोय. म्हणजे आपण पाहतो, की जेव्हा आपण ते लहान मूल चालायला लागतं आणि तिथे इस्त्री ठेवली असेल आणि आपण म्हणतो, "अरे नको, नको, नको" आणि ते रांगत-रांगत दुडू-दुडू जातं आणि त्याला त्या इस्त्रीचा चुकून हलकासा जरी टच झाला, तर त्याला कळतं हा आहे, गरम आहे. अनुभव त्याने घेतलाय. थंड आहे, गरम आहे, मऊ आहे. हा सगळं तो ज्ञानेंद्रियांमार्फत आणि स्पर्शेंद्रियामार्फत तो अनुभवातनं शिकत असतो. आता हे जे पहिले 2 ई आहेत, एन्व्हायर्नमेंट आणि एक्सपिरियन्स, हे च्या शिवाय हा अनुभव घेतल्याशिवाय तो शिकूच शकत नाही. संपूर्ण जे काही मनुष्यबळाचा आज आपण वापर करणार आहोत, जे विकसित करत आहोत, इतर देश याच्यावर खूप काम करतायत, अभ्यास करतायत. त्यातला तिसरा ई जो आपण पाहणार आहोत, तो आहे एक्सपोजर. एक्सपोजरचा अर्थ आपण कित्येकदा मराठीत उन्हाचं एक्सपोजर किंवा वाईट गोष्टींचं एक्सपोजर अशा अर्थी पाहतो. पण इथं एक्सपोजरचा अर्थ आहे, की त्या घटनेचा त्याचा झालेला प्रत्यक्ष त्याचा संपर्क होणे आणि हे काही अंशी आपण संयमित करू शकतो, कंट्रोल करू शकतो. जसं आपण पाहतो, की पहिल्या 3 वर्षापर्यंत आपण मुलांना जास्ती बाहेर एकटं जाऊ देत नाही. कुठे त्यांना कुणी आपल्याला वाटत असेल, की या लोकांचा स्पर्श त्याला नाही झाला पाहिजे, तर ते आपण टाळू शकतो. पण जसं मूल मोठं होईल, 3 ते 6 वयोगटात जाईल, त्याच्यानंतरचा वयोगट आहे 6 ते 12 पर्यंतचा आणि 12 ते 18 पर्यंतचा जो सर्वात मुलाच्या वाढीतला महत्वाचा घटक असतो. या घटकाच्या वेळेला तर तुम्ही त्याचं एक्सपोजर वाचवूच शकत नाहीये. आणि आत्ता बदलत्या काळात मोबाईल याच्यामुळे ते एक्सपोजर वाचवणं, एक्सपोजर आपल्याला हातात ठेवता येईल का? त्याच्यावर आज आपण बोलूच शकत नाहीये. इतक्या प्रमाणावर त्यांच्यावर एक्सपोजर आणि मुलं एक्सपोज होत आहेत त्या घटकांना. तर आपण पहिल्या 2 जे पॉझिटिव्ह बात आहेत, की एक्सपिरियन्स आणि एन्व्हायर्नमेंट याच्यावर बोलणार आहोत आणि त्याच्यातली माहिती करून घेणार आहोत. नक्कीच तुम्ही माझ्याबरोबर आहातच.